बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 22 जुलै 2024 सोमवार। त्यांना वाढू द्या, पण तो म्हणाला नाही तर आपण त्यांच्या बरोबर गोला देखील करू नये। कापणी होईपर्यंत दोन्ही एकत्र वाढू द्या। गणित 13वा अध्याय 29 और 30 वचन। मन लबो होई आणि विया परतो त्यासाठी तो जमीन वाढवितो, टिकवून ठेवण्याची तरतूद करते आणि ती सिंचन करते, परंतु ग्रह सगळे देखील वाढतात। हे कोण लागले निदान कोणालाही रोपण करण्याची गरज नाही, ते वाढतात म्हणून स्वतः म्हणून अविनाशी गोष्ट। पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की तो सैतान आगे कोण हे पडतो। आपण घेतला सर्च हवाच्या दाण्यासारख्या चांगल्या विश्वासू असतील तिथे असले देखील विश्वासू व्हा, जे सारख्या समस्या उद्भवतात। यातून जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा आपण इतके व्यत्यय आणतो आणि त्यांना काढून टाकू इच्छितो आणि त्यांना चर्चपासून दूर ठेवू इच्छितो, कारण त्यांना चांगल्या विश्वासावर वाईट प्रभाव पडतो। पण परमेश्वर काय म्हणतो ते बघा, नाही आपण त्यांच्या बरोबर देखील वाढवताना आपण देखील एकत्र करता। ड्रेस काढून टाकण्याची आमच्या प्रयत्नात आपण चांगले विश्वास ठेवू नये। शेवट आगे जागतिक कापणीचा दिवस कोणता? आगीच्या शेवटी वेळा देवदूत खाली येऊन गहू कापतील, फक्त त्या होईल निर्णय द्या यांनी वेगळे होईल या दिनी आणि त्यांना अग्नीत जाळून टाका। पवित्र शास्त्र म्हणते, जो शत्रू त्यांना पेरला तो सैतान आगे। कापणी ही युगाचा शेवट आगे आणि कापणी करणारे देवदूत आगे, त्यामुळे शेर गोळा केले जाते आणि अग्नीत जाळले जाते, म्हणून ते या युगाच्या शेवटी होईल। मत्ती 13वा अध्याय 29 आणि 40 वचन। आज आपल्या प्रभूचे चर्च अनेक आणि तण असू शकतात, जे जात फरकाबद्दल बोलतात आणि आर्थिक स्थितीवर आधारित भेदभाव अशा दुष्ट लोकांद्वारे चिडचिडे होऊ नका। प्रभू कधीकधी चर्च परिपूर्ण करण्याची परवानगी देते, म्हणून आपण करू नये चांगले नुकसानकारक समाप्तीत विश्वास नाही, म्हणून आम्ही उद्या बदलण्याचे प्रयत्न करतो। देव धार्मिक न्याय आगे तो सर्व गोष्टी नीतिमत्व करील, ते देवाचे संत आगेस। पवित्र शास्त्र म्हणते, जो कोणी देवापासून जन्माला आला आगे तो पाप करीत नाही, कारण त्याचे वचन त्याचे मध्ये राहतात आणि तो पाप करू शकत नाही, कारण तो देवाचे जन्म झाला आगे। 1 जॉन 3रा अध्याय 9 वचन। म्हणून स्वतःला सावध करा, आपण कोणत्याही पाप किंवा शापाद्वारे स्पर्श केला नाही। सावधगिरी बालकाटान पेरणी निधन आपल्या हृदयाची जमिनीत। देवाचे मुलांनो, तुम्ही स्वतःला शुद्ध करा आणि शुद्ध करणे आवश्यक आहे आणि 30 गुंडाळी 60 गुणा आणि 100 फल काढण्यासाठी आत्मिक प्रगती करा। साठी प्रभू देवाने चांगले बी पेरले आहे, तो निश्चितपणे तुमच्याकडून चांगली कापणी करेल। पुढील ध्यानासाठी वचन। कापणीपर्यंत दोन्ही एकत्र वाढू द्या आणि कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन, प्रथम धागे एकत्र जमवून त्यांची चालण्यासाठी त्याने बांधून टाक। मत्ती 13वा अध्याय 30 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 31वा अध्याय 32वा अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 23वा अध्याय 16 से 35 वचन। धन्यवाद।